खबर वही जो सच को दिखाएं। विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळख असलेल्या घोराड श्री संत केजाजी महाराज मंदिरातून आज विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात रवाना झाली। पहा हा भक्तिमय सोहळा घोरड नागरीतून। विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळख असलेल्या घोराड नगरीतून आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री संत केजाजी महाराज मंदिरातून पायदळ वारी आज विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात रवाना झाली। टाळ मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि भक्तिभावाने भारलेला हा दिव्य सोहळा पहा फक्त जनता न्यूज सेलूवर। ही वारीची परंपरा संत सद्गुरू केजाजी महाराज त्यानंतर नामदेव महाराज यांनी चालू केलेली परंपरा आहे। त्यानंतर हरिभाऊ रामकृष्ण यांनी ही परंपरा चालवली। मध्यंतरीच्या काळामध्ये बंद झाली ही वारी, त्यानंतर हरिभक्त परायण मावरे गुरुजीच्या माध्यमातून ही वारी चालू झाली। या वारीचं यावर्षी 23वे वर्ष आहे। 2003ला ही वारी चालू झाली आणि मावरे गुरुजी गेल्यानंतर ती परंपरा माझ्याकडे आली आणि येत्या 23 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। आमचा प्रवास 25 दिवसाचा, तिथून आम्ही खाजगी वाहनाने आळंदीला जाऊ, त्यानंतर ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये आम्ही सामील होऊ 8 तारखेपासून आणि तेव्हा पायदळ प्रवास 24 तारखेला आम्ही पंढरपूरला पोहोचू। वारीचं किती वर्ष आहे तुमच्याला? 24 वर्षापासून कंटिन्यू जाता का? कंटिन्यू मी नव्हते जात, माझे एकदा माझे वडील जात होते। या वारकरी ते दिंडीची विनेकरी होते, ते वारल्यानंतर मी त्यांच्या वारसा म्हणून मी चालू केलेली आहे वारी। आता 5 वर्ष आहे माझं। 5 वर्ष त्याची व्यवस्था वगैरे वारीत कशी काय राहते? एकदम छान राहते, व्यवस्थित, काही त्रास नाही, काही नाही। सगळं माऊलीच्या आशीर्वादानं सगळं काही जे चाललं आहे ते माऊलीच्या ह्याच्यावरच चाललंय आमचं वालं। काही याच्यावर आहे तिथे मग तुम्ही जेव्हा आषाढी एकादशीला पोहोचता तर विठ्ठलाचे दर्शन जेव्हा घेता तेव्हा आपल्या शेतकऱ्यांसाठी काही आशीर्वाद वगैरे मागणार आहे का? ते तर करावंच लागते, कारण त्याच्यासाठीच जाणं राहत आणि तो पण आम्हाला त्याच्यासाठीच बोलवतो। किंवा काही मागण्या असतात तर त्याच्या पाठीच पूर्ण होतात। तरुण वर्गाला काय सांगाल तुम्ही? त्यांनी ती वारी सहभागी व्हायला पाहिजे त्यांनी? हो, हे तर एक चांगलं काम आहे, त्यांनी व्हायलाच पाहिजे। कारण का तुम्हाला तर हिंदू धर्माचा काही तर चालवायचं काम होतं, त्यांनी हे करायलाच पाहिजे, वारी चालू करायला। जय केजाजी महाराज। पार करायला चालला कसं वाटतं यांना सगळ्यांना? पंढरपूर आनंद वाटत आहे। तुमची कधी इच्छा नाही झाली का आपली जायला पाहिजे? नाही, मी या दिंडीमध्ये जवळपास 20 वर्षापासून वारी करत आहे। 20 वर्षापासून करताय? या वर्षी नाही जमलं नाही, आता हे थोडंसं पीक पाणी त्यांना मागून जायला लागतं। यावर्षी दुःख वाटत आहे का? असं दुःख वाटत आहे का वारीत नाही सहभागी झालं तर? नाही, दुःख वाटत आहे या वर्षीचं काय, आम्ही पैदल जाऊ शकून नाही राहिलो माऊली सोबत। नाही दुःख आहे, पण आषाढीला आम्ही दाखवलो पंढरपूर। तुम्ही वारीला जात आहे? माझं वाला 5वं वर्ष। 5 वर्ष. 5 वर्ष कसं वाटतं तुम्हाला वारीला जाऊन? एकदम छान। काय मागता मग तुम्ही तिथं? तिथं काही नाही, समाधान समाधान चित्ते असू द्यावे समाधान। वाहिल्या उद्योग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचित याचे, तुका म्हणे घालू तयावरी भारो भाऊ हा संसार देवा पाहिजे। आता हे जे शेतकरी आहे किंवा तरुण वर्गासाठी तुम्ही पंढरपुरात विठ्ठलाकडे काय मागणार आहे काही? माग विठ्ठलाकडे एक मागणार आहे, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। पाणी पडू दे पांडुरंगा, सर्वांना भरभराटीचं हे होऊ द्या आणि सर्वांना सुख शांती आरोग्य संपत्ती कोरोना सारखं संकट पुढे अजून पुन्हा येऊ नये आणि हे सर्व सुख सुविधा पांडुरंगाला सगळं घातल्यानंतर सर्व हे बरोबर होतं। नमस्कार मित्रांनो, जनता न्यूज सेलूला आपले प्रेम असेच कायम ठेवा। आमचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।